UGCने 6 जून 2024 रोजी एक चौथी अमेंडमेंट जाहीर केली आणि त्यानुसार त्या ठिकाणी 20 जून 2024ला पत्र निर्गमित केलं आणि त्या अनुषंगानं गुजरात, दिल्ली, तेलंगणा, पश्चिम बंगाल, केरळ, मिझोराम आणि इतर राज्याकडून सदरची अधिसूचना लागू करून घेतली. परंतु महाराष्ट्रामध्ये 18 महिन्यापासून ही अधिसूचना लागू झालेली नाही आणि या अनुषंगानं त्या ठिकाणी प्राध्यापकांच्या म्हणजे शेकडो प्राध्यापकांच्या कॅस अंतर्गत पदोन्नती, सेवा ज्येष्ठता आणि सेवा शर्तीबाबत त्या ठिकाणी अनिश्चितता निर्माण झालेली आहे. त्या संदर्भानं शिक्षण महासंचालकांनी उच्च शिक्षण विभागाकडून या अधिसूचनेच्या अंमलबजावणीसाठी लागणाऱ्या आर्थिक तरतुदीची माहिती सहसंचालकाकडून घेतली व त्यानुसार 72 कोटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे 4 मे 2025 रोजी पाठवला. परंतु हा प्रस्ताव जो आहे तो गेली 7 महिने त्या ठिकाणी वित्त विभागाकडे प्रलंबित आहे आणि या अनुषंगानं उच्च व तंत्र शिक्षण मंत्रालयाकडून 14 ऑक्टोबर 28 ऑक्टोबर व 11 नोव्हेंबर जी काय चाललंय नाही डेव्हलप वगैरे नाही. आता तुमचं उत्तर द्यायला तयार आहेत ना मंत्री, मग घ्या ना एकच पटकन. मिनिट. 3 बैठका केल्या, त्या बैठकाही रद्द झाल्या. या अनुषंगानं माझा पर्टिक्युलर प्रश्न असा आहे की काही प्राध्यापक आता सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. यांना ह्या कॅशचे फायदे देण्यासाठी ह्या तरतुदी होणार का? एक. दुसरं, त्याचबरोबर दादांनी त्या ठिकाणी जाहीर केलं होतं की 5105 पदं त्या ठिकाणी प्राध्यापकांची भरती होणार आहे. आणि तिसरा प्रश्न आहे की फिजिकल डायरेक्टर आणि ग्रंथपाल यांच्या CHBच्या मान्यता होणार का? लक्षवेधी जी आहे ती प्रामुख्याने कॅश संबंधाची आहे. प्रामुख्याने प्राध्यापक म्हणून लागल्यानंतर पहिल्यांदा तो असिस्टंट प्रोफेसर म्हणून लागतो, मग असोसिएट प्रोफेसर होतो, मग प्रोफेसर होतो. तर त्या एका अर्थाने प्राध्यापक म्हणून प्रमोशनमध्ये करिअर ॲडव्हान्समेंट स्कीम्स कॅश ही एक महत्त्वाची प्रक्रिया असते आणि त्या संदर्भामध्ये युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने त्या वेळेला जी स्पष्टता आणलेली असते त्याच्या आधारे त्याचा रितसर इंटरव्ह्यू होतो आणि निर्णय होतो. माननीय आसगावकर सरांनी म्हटले बरोबर आहे की 2024ला एक चौथी अमेंडमेंट आली की ज्याच्यामध्ये प्राध्यापक म्हणजे प्राध्यापकांना पूरक असे काही निर्णय झाले की ज्याच्यामध्ये आधी आपण म्हटलं होतं की PhD असली पाहिजे, त्याऐवजी 6 वर्षामध्ये म्हणजे 2018 ते 24 PhD केली तर चालेल अशा प्रकारचा बदल केला आहे. तो लक्षात घेऊन महाराष्ट्रामध्ये किती प्राध्यापकांना कॅशचे बेनिफिट देता येईल तर सगळं कॅल्क्युलेशन करून तुम्ही तुमच्या लक्षवेधीमध्ये म्हटलं आहे खात्याने आपलं काम पूर्ण केलं आहे. अशा प्रकाराने युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशनने एखादी गाईडलाईन दिली तर ती वेगवेगळ्या अकॅडमिक गोष्टीसाठी मान्य करणं पाळणं हे बंधनकारक आहे. पण युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन ज्या वेळेला अशा प्रकारचा आर्थिक बोजा राज्यावर येण्याच्या दृष्टीने एखादी सूचना करते तर ती किती कालावधीत मान्य केली पाहिजे हे काय राज्यावर बंधन नाही. आम्ही पाठपुरावा करतो आहोत कारण आमचं काम पूर्ण झालं, त्याच्यामध्ये काही त्याच्यात शिल्लक ठेवलं नाही. अर्थ खात्याने फायनान्स डिपार्टमेंटने या विषयामध्ये गेले 3-4 महिने अभ्यास करण्यामध्ये किंवा निर्णय करण्यात वेळ घालवलेला आहे. आम्हालाही असं वाटतं की हे लवकर मिळालं पाहिजे आणि 6 राज्यांनी ते दिलं आहे, त्यामुळे पुरेसा पूर्ण पाठपुरावा या विषयाचा आम्ही करू. सतीश पाटील दुसरे जे 2 मुद्दे उपस्थित आपण केले की प्राध्यापकांना तुम्ही एक विसरलात तो मी सांगतो. 750 प्राध्यापकांची विद्यापीठ कॅम्पसमधली भरती अशी 2 वर्ष रखडली. याचं कारण याच्या आधीचे माननीय राज्यपाल जे आता उपराष्ट्रपती झाले त्यांनी यात काही क्वालिटी म्हणून गुणवत्ता म्हणून आग्रह धरलं होतं. त्यात त्यांनी 75% 100पैकी हे त्याच्या क्वालिफिकेशन्सवर आणि 25% इंटरव्ह्यूवर असं म्हटलं होतं. आणि मग त्या 75%मध्ये त्यांनी खूप कडक निकष लावले होते की ज्याच्यामध्ये सर्वसामान्य विद्यार्थी येत नव्हता. खूप राज्यपालांशी यावर पाठपुरावा केल्यानंतर नवीन राज्यपालांनी आता ते 60-40पर्यंत आणलं आहे. आपण 50-50 म्हणतो आहे. या आठवड्याभरात एकदा काय तो निर्णय करून टाकू म्हणजे ते 750. तुम्ही जे 5500 म्हणतात त्याला माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिली. व पुढे नियोजन फायनान्स करत फायनल मान्यता मिळाली. आता हा 1 महिना लागेल की त्याच्यामध्ये त्या कॉलेजचं किती विद्यार्थी आहेत, प्राध्यापकांचा वर्कलोड काय आहे, मग मराठी आहे तर 1 देऊया की 2 देऊया,
एवढे 5,500 डिस्ट्रीब्यूट करायचे, तर एक साधारण महिनाभर लागेल आणि तेही पूर्ण होईल असं मला वाटतं. सन्माननीय